नमस्कार मित्रांनो, इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। कृषी शिक्षक भरती म्हणजे कृषीच्या उमेदवारांना शिक्षक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात जे आहे तर ती संधी मिळाली पाहिजे याच्यासाठी खूप दिवसापासून जे आहे तर ते ॲग्रिकॉसचे विद्यार्थी लढा देत आहे। तर याच्यासाठी एक पॉझिटिव्ह न्यूज जी आहे तर ते आपल्याला दिसत आहे। नुकतेच शासनाने घोषणा केली की आता 6वी पासून मिळणार कृषीचं शिक्षण आणि हे जर कृषीचं शिक्षण मिळणार असेल तर याला विशेष शिक्षक जे आहेत तर ते लावणं सरकारला इथं गरजेचं असणार आहे। तर ही न्यूज काय आहे आणि यासोबतच कोणत्या कोणत्या राज्यात अशा पद्धतीच्या परीक्षा होत असतात की ज्याच्यामध्ये कृषी उमेदवारांना शिक्षक बनता येतं आणि त्याच्यासाठी पात्रता काय लागते याविषयी संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्या ॲग्रिकॉसच्या 3 उमेदवारांना नक्की शेअर करा, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर जागृती होईल आणि तुम्ही देखील तुमचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी शासनाला मागणी कराल की हे जर तुम्ही शिक्षण देतायत तर कृषीच्याच उमेदवाराकडून जे आहे तर ते गेले पाहिजे। ओके, आणि आगामी काळात जी कृषी सेवक कृषी सहाय्यक याची भरती होणार आहे त्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टींचा एक कॉम्बो कोर्स आपण लॉन्च केलेला आहे जो पूर्णतः नवीन पॅटर्न नुसार असणार आहे आणि याच्यासाठी जे आहे तर ते तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन हे डाउनलोड केलं पाहिजे। तसेच काही समस्या असतील तुमच्या तुम्ही आमच्या या नंबरला जे आहे तर ते विचारू शकतात। इथं जर बघितलं आपण तर बघा शासनाने काय घोषणा केली की आता 6वी पासूनच मिळणार कृषी शिक्षण, पुढील वर्षापासून टप्प्याटप्प्याने 10वी पर्यंत होणार शालेय अभ्यासक्रमात समावेश, म्हणजे शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश होणार म्हणजे 6वी पासून गेलं तर तो पोरा 7वीला जाईल 8वीला जाईल मग हळूहळू ते 10वी पर्यंत शिक्षण जे आहे तर ते समाविष्ट केले जाईल। तर याच्याविषयीच न्यूज पाहूया। बघा, राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आता 6वी पासूनच कृषी विषयक अभ्यासक्रम शिकवता येणार आहे। राज्य शासनाच्या पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 अंतर्गत कार्य शिक्षण या विषयात कृषी घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजे स्पेशल कृषी विषय नाही आहे पण कार्य शिक्षण याच्यामध्ये त्यांनी कृषी विषय टाकलेला आहे। पुढील शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने 10वी पर्यंत हा विषय शिकवला जाईल अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोईर यांनी दिली आहे। शिक्षण विभागाने अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून विद्यार्थ्यांमध्ये कार्यकौशल्याबरोबरच 21व्या शतकातील आवश्यक कौशल्यांचा पाया रुजवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे। त्यामुळे कृषी पर्यटन, व्यावसायिकता तसेच भारतीय संस्कृतीचे जतन यांचा विचार कार्यशिक्षणाच्या आराखड्यात करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना परसबाग, सेंद्रिय शेती, तृणधान्य उत्पादन, अन्न प्रक्रिया, कुक्कुटपालन, पाळीव प्राण्यांचे पोषण, बांबूंचा वापर, पाणी लेखापरीक्षण, जैवविविधता नोंदणी, इंधन विरहित स्वयंपाक यासारख्या प्रत्यक्ष कृतींवर आधारित धडे अभ्यासता येणार आहे आणि पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आणि नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कशा पद्धतीने कृषी क्षेत्रात विद्यार्थ्यांची आवड निर्माण करता येईल आणि कौशल्य वाढवण्यास मदत होईल। तर या सगळ्यांवर माहिती जी आहे तर ते दिलेली। ठीक आहे, आता तुम्ही एवढी माहिती दिली ते सगळं मान्य हो, म्हणजे कृषीच्या विद्यार्थ्यांना सगळं मान्य, पण एक प्रॉपर गाईडलाईन जी आहे तर तुम्ही याच्यामध्ये जे आहे तर ते ठेवली पाहिजे। जर आपण भारतातील इतर राज्यांचा विचार केला ना त्याच्यामध्ये जसं की राजस्थान आहे, यूपी आहे, इथं काय केलं जातं कृषीच्या शिक्षकांची ऑलरेडी भरती केली जाते मित्रांनो। डायरेक्टली शालेय शिक्षणामध्ये कृषी विद्यार्थ्यांची डायरेक्टली जे आहे तर ते म्हणजे कृषीचे ते अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना डायरेक्ट शिक्षक म्हणून तिथं संधी मिळते। ऑलरेडी ॲग्रिकॉसच्या उमेदवारांना मागील काही वर्षापासून खूप कमी झाला। आधी काय होतं कृषीचे उमेदवार म्हणजे यायचे ना तर खूप साऱ्या सरकारी नोकरीत जायचेच, पण आता काही 4-5 वर्षात असं निर्माण झालेलं आहे की वॅकन्सी कमी येतात किंवा असे काही पद झालेत की जिथं जनरलाइज करून दिले की सगळ्या पदवीधरांना अवेलेबल, म्हणजे त्यांना ती कॉम्पिटिशन जी आहे तर ती जास्त होऊन जाते। याच्यामधनं बघा मी डायरेक्टली एक काम करतो, तुम्हाला डायरेक्टली त्यांची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही आहे राजस्थान लोकसेवा आयोग अजमेर यांच्याकडून आलेली नुकतीच 28/8/2025 ची, आत्ताचीच आहे ना मित्रांनो, आत्ताचीच आहे। बघा याच्यामध्ये कोणत्या विषयासाठी जे आहेत तर बघा प्राध्यापक कृषी स्कूल शिक्षा, स्कूल एज्युकेशन म्हटले मी तुम्हाला, ऍग्रिकल्चरचं कॉलेज नाही सांगते, स्कूलचं 500 पदांसाठी भरती। पात्रता काय सांगितलेली ती पाहूया। पात्रता म्हणजे आपल्याला भविष्यात महाराष्ट्र काय पात्रता ठेवू शकतं ते पण आपल्याला लक्षात येईल। बघा 4 year बॅचलर डिग्री इन ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर बाय द UGC आणि पोस्ट ग्रॅज्युएशन इन रिलेटिव्ह फील्ड ऑफ ऍग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर। ठीक आहे, चला हे सांगितलेले, पुढे बीएड पण सांगितलेले बरं का मित्रांनो, म्हणजे इथं तुमची डिग्री आणि प्लस बीएड, कारण की लक्षात घ्या 6वी पासून पुढचे वर्ग शिकवायचे असतील बीएड हे कंपल्सरी आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये काही ते सूट देऊ शकत नाही। बीएड कंपल्सरी आहे, टीएटी हे लागतच, हे लक्षात घ्या, टीएटी हे पासच लागतं किंवा सीटीईटी पास लागतो। तर याचा
जो आहे तर ते पेपर तुम्हाला पास करावा लागतो. तेव्हाच म्हणजे भविष्यात जेव्हा ही जाहिरात येईल, जेव्हा अशा पद्धतीचे शासन ठरवेल, तर त्यासोबत तुम्हाला बीएड आणि बीएड सोबत टीईटी हे लागणारच आहे. कारण की त्याच्याशिवाय ते मंजुरी देतच नाही, कारण की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन ज्या आहे तर त्या आलेल्या आहेत. म्हणजे अशाच पद्धतीने मी तुम्हाला युपीचं पण दाखवतो बघा. उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन त्यांच्या मार्फत आलेली 28/7/2025 म्हणजे ही पण आत्ताची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये पण बघा असिस्टंट टीचर मेल, असिस्टंट टीचर मेल ऍग्रिकल्चर हॉर्टिकल्चर, याच्यामध्ये बघा ग्रॅज्युएशन डिग्री आणि बॅचलर डिग्री इन ग्रॅज्युएशन म्हणजे काय म्हटलं, बीएड इथं म्हटलेलं आहे. म्हणजे बीएड इथं मागितलेलं आहे त्यांचं. म्हणजे आगामी काळात जी येव्हाही येईल तर त्यावेळी आपल्याला काय कळालेलं आहे की आपली पात्रता असणार आहे आणि त्यासोबतच आपलं बीएड असणार आहे. आणि परमनंट व्हायचं असेल तर टीईटी शिवाय परमनंट करताच येत नाही. शासनाचा तो नियमच आहे. टीईटी किंवा सीटीईटी दोघांपैकी जे आहे तर ते पास पाहिजे. आणि एवढं करून सुद्धा मित्रांनो तुमची काही परीक्षा होऊ शकते. फॉर एक्झाम्पल टेट मार्फतच ही भरती केली जाऊ शकते. जसं आता टेट नावाची परीक्षा होते, तर टेट मार्फतच तुमची ऍग्रिकल्चर जे काही उमेदवार असतील तर त्यांची कृषी शिक्षक म्हणून जे आहे तर ती नेमणूक करता येऊ शकते. ते अशी ही प्रोसेस जी आहे तर ते असू शकते. म्हणून तुम्ही जर करत असाल आगामी काळात तुम्हाला वाटलं की नाही मला कृषी शिक्षक बनायचं, तर तुम्ही बीएडला जे आहे तर ते ऍडमिशन जे आहे तर ते घेऊन ठेवू शकतात. किंवा तुम्ही तेवढं तिथे करण्यापेक्षा बाकीचे जे काही एक्झाम असेल, जसं आपलं कृषी सेवक आहे, कृषी सहाय्यक आहे, याची तयारी पण जी आहे तर तुम्ही करू शकतात. मनपाची तयारी करू शकतात. आता या प्रोसेसला जे आहे ना शासनाने आता घोषणा केलेली की शिकवू, पुन्हा शासन त्याच्यासाठी विशेष असे करावं लागेल, म्हणजे ते करून घ्यावं लागेल. म्हणजे शासनाची काही इच्छा नसते की एवढे भरती करायचे, पण आपण त्यांना व्यवस्थित हे करून ऍग्रिकल्चरच्या उमेदवारांनी विविध मागण्या ठेवून जर केलं तर नक्कीच आगामी काळात आपल्याला शालेय शिक्षणमध्ये कृषीचं सेपरेट पुस्तक बघायला मिळेल, त्याचा सेपरेट मास्तर आपल्याला बघायला मिळणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही आपले हे जे व्हिडिओ आहेत बघा, कृषी विद्यापीठ भरती संदर्भातले आणि मनपा भरती संदर्भातले, त्या संदर्भात कृषी सेवकचे टेक्निकल सब्जेक्ट आहेत तर हे पण तुम्ही अवश्य बघू शकतात. आणि कृषी सेवक कृषी सहाय्यकचा काही गायडन्स पाहिजे असेल तर आपली ही बॅच जे आहे तर ते अवेलेबल आहे. तर याला तुम्ही जे आहेत तर ते नक्की जॉईन करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.